नाही रमाई, सकू आताच आहे. वगैरे काका. हो आहे. हो सकू आतमध्येच आहे. थांबा. सकू, हे सकू, हे सकू. अरे आहे आतमध्ये ती, पण हाकेला ओ देत नाहीये. सकू, हे सकू. सखू, सखू. बापरे, हे सगळे आलेत आणि हाक पण मारतात. आता काय होईल? अरे हे काय, सकू काही हालचाल का करत नाहीये आणि हाकेला ओ पण देत नाहीये. तशी तिची झोप सावध असते. म्हणजे खोट्या सकूने आपल्या सकूला काही अपाय केला की काय? हा, काय खरी खोटी करत बसलायस दिगू? मी सांगते ना, सकू एकच आहे आणि ती काहीही करू शकते. एकाच वेळी 50 रुपये घेऊ शकते. तुम्ही नुसते हाका काय मारता? कुलूप उघडून आत जा आणि बघा सकू आहे की नाही. हो हो. वहिनी, किल्ली द्या. किल्ली कुठे? हा? मी कन्वर्टीलाच लावली होती. कुठे गेली किल्ली? भाऊजी, काही नाही, काहीतरी काळबेर आहे. कसंही करून दार उघडाच. म्हणजे खोट्या सकूनेच नक्की काहीतरी केलंय. रमाई, मला आता काळजी वाटायला लागली. कुठे गेली खोटी सकू? म्हणजे बाबाजी कुठे गेले? आता कुठे नाहीशी झाले. कुठे शोधू मी? माझी धाप थांबली, म्हणजे ते आसपास नाहीयेत. आता उगाच आणखीन शोधत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरी जायला हवं. सासूबाईंनी घरात गोंधळ घातला असेल. सगळे मामांजींच्या खोलीच्या इथे आले तर भाऊजी संकटात सापडते. आणि किल्ल्या पण माझ्याकडेच आहे. नाही, मला घरी जायलाच हवं. चला चला बघूया आतमध्ये काय ते. विनू, दिवट्या विन्या, तू इथे सकूच्या जागी कसा? आणि सकू कुठे? ती 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 आली होती ना, दुसरी खोटी सकू. वहिनी तिला शोधायला गेले. थापा मारू नकोस. खोटी सकू म्हणे. तू पाहिलंयस त्या दुसऱ्या खोट्या सकूला? नाही, मला वहिनी म्हणाल्या. आणि तू लगेच बुगू बुगू केलंस. कार्टा निपजलाय. जाऊ बाई, तुमचा हा दिवटा स्वतः मरेलच आणि स्वतः बरोबर आपल्यालाही मारेल. अरे विन्या, अक्कल गहाण टाकलीस का?
खुळा झालायस का? अरे झपाटला गेलायस का? अरे विनू, तू कशाला नको ते उपद्व्याप करतोस रे? आणि तू का तिच्या जागी येऊन झोपलास? तू का त्याला ओरडतोयस? तुझ्या त्या सखूने रमाई सारख्या खमक्या बाईला सळो की पळो करून सोडलंय. तिथे विनूचं काय टिकावं लागणार आहे? हो ना, आणि तो तर लहानच आहे ना. अरे काका, पण किल्ली रमाई जवळ होती. तिच्या नकळत पळवण्यापर्यंत मजल कोणाची गेली? याचीच ना. काय रे? अरे चल, तुला आता बघतो. चल ये. चल चल चल. बोल, कुठून मिळवली चावी? ज्या सखूला मोठ्यानी म्हणजे साक्षात तिच्या नवऱ्यानी कोंडून ठेवलं होतं, तिला सोडवण्यासाठी तू जीवावर उदार झालास बोळ्या. का आगाऊपणा केलास? ती म्हणाली सोडव म्हणून तू तिला सोडवून मोकळा झालास ना? का का बोल ना. अरे मला किंवा तुझ्या आईला हाका मारून सांगावंच वाटलं नाही तुला? का का विनू, अरे तू का केलंस? का केलंस? चेटकीण आली. विठुराय, शेवटी नको तेच झालं. विनू भाऊजींना माझ्यामुळे. अहो, भाऊजींची काही चूक नाही हो. त्यांना नका ना ओरडू. ते आम्ही बघून घेऊ. तू विनूला अजिबात हात लावायचा नाहीस. अहो, तुम्ही असं नका हो बोलू. मी विनू भाऊजींना सांगितलं म्हणून त्यांनी केलं. त्यांना नका रागव. ही चेटकीण आहे ना, ही माझ्या मुलाची खेळते. आणि हा मूर्ख तिला देवी मानून तिच्या आज्ञा ऐकतोय. अरे गाढवा, ही चेटकीण आहे, चेटकीण. एकदा वाचलास पुन्हा अशी चूक करू नकोस. ओ, असं काय बोलताय? असं भयंकर बोलू नका हो सासू काकू. मी तर तुमची साधी सुधी सखू आहे. कारण तू वेळच तशी आणतेस. कड्या कुलपात बंद ठेवलं तरी बेलगाम उधळली असतो. अरे पण बाहेर काय उद्योग करून आलीये ते विचार ना. काय गुण उधळून आलीये ते विचार.